पेपर जोडून ठेवायचा आहे आणि आपण खोळीच्या चुडीदारचं माप यावर टाकणार आहोत. सर्वप्रथम सीट फिटिंग. सगळ्यांनी पेपर अटॅच करून घ्यायचे, जोडून घ्यायचे आहे. पॅटर्न थोडस कठीण आहे, थोडा वेळ लागू शकतो समजण्यासाठी, पण सुरुवातीपासून तुम्ही जर जोडले गेले तर कठीण वाटणार नाही. मी इथे लांब पेपर जो आहे तो जोडून घेतलेला आहे आणि आपण आता पॅटर्नचं माप टाकून घेऊया. च्या मापासाठी सर्वप्रथम सीट फिटिंगचे माप 4था भाग. घडी डबल घेतली तरी चालेल आणि सिंगल घेतली तरी चालेल. मी आता सिंगल घेतलेली आहे. ओके दीपाली, सगळ्यांचे कॅमेरे ज्यांची ज्यांची शक्य आहेत त्यांनी ऑन करायचे, ज्यांना अडचण आहे त्यांनी अडचण सांगायची आहे. सीट 40 आहे, 40चा 4था भाग किती झाला निशा? म्यूट असेल, म्यूट आहे. 10. व्हेरी गुड. 10 अधिक 2 3 इंच. किती टाकायचे? 3 इंच टाकायचे. 10 मध्ये 3 टाकायचे. ठीक आहे, ते म्हणजे 13 होईल. इकडचं माप किती होईल? 13. जर 50 असेल तर तसाच 4था भाग काढायचा आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला 3च टाकायचे. जर 20 असेल तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला 4था भाग काढून पुन्हा 3च टाकायचे. 3 माप कशासाठी? तर फक्त पॅन्ट वर व्यवस्थित आरामात गेली पाहिजे आणि नाडी बांधून झाल्यानंतर ती बसता पण आलं पाहिजे मांडी वाळून. तर यासाठी आपल्याला त्यामध्ये किती टाकायचे आहेत? 3 इंच टाकायचे. लक्ष द्या शिल्पाताई, तुम्ही लिखाणाकडे जास्त लक्ष देतात. लक्ष द्या, लिखाण आपोआपच भेटतं तुम्हाला. आणि समजा लिखाण असेल तर स्पेशल आकृती काढून घ्यायची. फक्त आकृती काढली की तुम्हाला सगळं समजणार. मी आता सीटचं माप इथे टाकणार आहे. ते 13 झालेलं आहे. 10 अधिक 2 बरोबर 13 आणि माझ्या मापाची खूण बरोबर इथे आलेली आहे. किती घेतली आपण? 13 घेतली. आता आपण घेणार आहोत गुडघ्याची उंची. या बंद बाजूला गुडघ्याची उंची. उंची बरोबर 13 नाही, गुडघ्याची उंची कधीच 13 येत नाही. गुडघ्याची उंची बरोबर 19 किंवा 20 इंच. किती आलेली आहे गुडघ्याची उंची? बरोबर 19 किंवा 20 इंच. गुडघ्याची उंची बरोबर दिसते का क्लिअर? 19 इंच दिसते ना? 19 ला गुडघ्याची फिटिंग. गुडघ्याची फिटिंग मोजायची आहे. 4 निम्मे माप घ्यायचं आहे. गुडघ्याची फिटिंग निम्मे 14च्या निम्मे 7. गुडघ्याच्या फिटिंगच्या निम्मे 14च्या निम्मे 7 अधिक 1.5 इंच बरोबर 8.5. इथपर्यंत आपण एक माप टाकलं. या रेषेवर आपण सीटचा 4था टाकला. या रेषेला इकडचे माप 13 जसेच्या तसे खाली.
आतापर्यंत आपण या रेषेच्या इकडे येत होतो, आतापर्यंत आपण या रेषेच्या इकडे येत होतो, आता या रेषेच्या तिकडे जायचंय आतमध्ये तब्येतीनुसार 1.5 किंवा 2 इंच. आता मी या मापाला किती गेलीये 2. त्यानंतर गुडघा उंची मी शोधली तर गुडघा उंचीचं माप माझं इथं आलेलं आहे आणि हे माप आपण तिरकं जोडलं. मी छोट्या मापावर पुन्हा दाखवते, मोठं माप आपण बघूया आणि छान पैकी गोल. नाही समजलं की आपण छोट्या माप पॅटर्न वर पण बघून घेऊया. पूर्ण उंची समजा 40 असेल तर 40 अधिक 10 आणि मी पूर्ण उंची घेतली आहे. पूर्ण उंची समजा 40 आहे तर 40 वर आपण एक खूण करायची आहे. 40 वर इथे यायचं आहे. इथे बॉटमची फिटिंग टाकायची आहे. 40 बॉटम फिटिंग बरोबर 5, 5 अधिक 1 6 आणि हा सरळ भाग याला आणि पूर्ण उंची तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही यामध्ये घेऊ शकता. ठीक आहे. हो बोर्डवर पण दाखवते. यावर मला वाटलं समजलं नसेल, कलर आहे ना लक्षात येत नाही. आपण आता कट करून घेऊया. हे मला कागदाचं पॅटर्न ऍक्च्युली मोठं लागणार आहे. कागदाचं मोठं पॅटर्न आपल्याला कटिंग साठी लागणार आहे. मी पॅटर्न परत घेणार आहे. मी कापते आणि आपण ते कापडावर कापूया. तुम्हाला कापडावर कापण्यासाठी रद्दी पेपरचाच वापर करावा लागेल, म्हणून आपण ते पॅटर्न यावर घेतलेलं आहे. पूर्ण फिटिंग तिची एवढीच असेल ना? हो तेवढीच येईल ना, बारीक येईल. उंची 35. ओके, तिथून पुढे 10-12 इंच घ्या. च्या खाली 10 ते 12 इंच आणि तयार चुडीदार अशी. पुन्हा एकदा आपण कागदावर पॅटर्न घेतले की तुमच्या चांगलं लक्षात येईलच. आता आपण फक्त कटिंग पाहणार आहोत की खोळीवर या पॅन्टीला ठेवायची तरी कशी. आता आपण खोळीवर ठेवूया. खोळ कुठे गेली तुमच्या? नाही घ्या, खोळी मी दाखवते. सिंगलच ठेव सरळ. सेटिंग आहे. स्टँड पॅटीचा एक आकार जो आहे तो आपल्याला ज्या बाजूला जॉईंट आलेला आहे त्या बाजूला मोठा भाग ठेवायचा आहे. आकार देऊ. ज्या बाजूला पॅन्टीचा जॉईंट येणार आहे त्या बाजूला पूर्ण घेऊन टाका. चुन्या पूर्ण घ्यायच्या. जेवढा कपडा उरेल तेवढा पूर्ण. दोरे निघत असतील तर थोडासा लांबून.
दोरे निघत असतील तर थोडासा लांबून, एक अशी ठेवल्यानंतर एक मात्र उलटी ठेवायची, का तर दुसऱ्या पॅन्टीचा जॉईंट इथे असतो. उलट खोळीची चुडीदार कंप्लीट. एक मिनिट, इथे जॉईंट कसं काय? एक इकडे आलेलं आहे, एक इकडून आहे ना. सॉरी असं नाही येणार. सॉरी, माझ्याकडनं चूक झाली. हे असं येणार नाही. इथे कापा वर पूर्ण कापा. मला कारण या एक मिनिट, तुम्ही तिकडे ठेवलाय ना, त्याला इथे चुन्या येत आहेत. पुन्हा दुसरं ठेवलं. हा, दोन्ही बाजूचा आपण खालील घेर कापून घेणार आहोत. लक्ष द्या इकडे. तशी न ठेवता आपण थोडी वेगळ्या पद्धतीने ठेवूया, की जेणेकरून त्याच्यावर जॉईंट मात्र दिसले नाही पाहिजे. तयार खोळीची चुडीदार, त्यावरील हा एक भाग आपण काढून घेतलाय आणि याला असे धरा. याला मध्यभागी धरायचंय. लक्ष द्या इकडे, मध्यभागी धरायचंय आणि ओपन अभी आया असं करा. शीद आणि उलट. पुन्हा हा वाय आकार आपल्या समोर आलेला आहे आणि आता तो पूर्ण स्वरूपाचा आलेला आहे. 1 2 आणि 3. आता आपण सरळ ठेवूया. आता मात्र जॉईंट जे आहेत ते शिदे उलटे ठेवू शकतो, म्हणजे बरोबर इथे मांडी जवळ आहे ना जॉईंट येतात वरच्या बाजूला. आता पॅन्ट, एक पॅन्ट त्या बाजूने, एक पॅन्ट या बाजूने, चुडीदार पॅटर्न कंप्लीट. लक्षात आलं? मधून कापलं. एक पॉइंट विसरली होती, कारण साधारण वर्ष झाला असेल आपल्याला या पॅन्टीला. ती जास्त वापरली जात नाही, पण कधीतरी मागणी असते. तर मलाही ते आठवत नव्हतं की नेमकं आपण ते कसं ठेवलं होतं. आणि पॅन्ट आपली अगदी शिवायला 10 मिनिटं लागतात, पण या पॅन्टीला मॅनी लावल्याशिवाय शिवायची नाही. मॅनी पॅन्टीची कटिंग पूर्ण. ओके. मॅनी कुठे लावायची? इथे लावायची, खाली की वरती? कोण सांगतंय? मॅनी कुठे लावायची? आवाज येत नाही? आवाज येतोय माझा? इकडून ऑन आहे. कुणाला आवाज येत नाही? सारिका उपासनी, तुमच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे. ऍक्च्युली सगळ्यांना आवाज येतोय माझा. कोठावदे, अर्षा निंबाळकर, आवाज येतोय ना? हो, सगळ्यांना येतोय. मॅनी खाली लावायची की वर? कोण सांगेल? येतोय अनिता जाधव. खाली की वर कोणाला माहितीये? मॅनी जी आहे या जागेवर लावायची आहे. खाली खाली नाही लावायची अनिता, आपल्याला इथे लावायची. ओके. मॅनी बरोबर या दोघांच्या मधील भाग, म्हणजे मांडीवरून बसल्यानंतर आपलं जे आहे इकडे स्ट्रेची असतं, तर व्यवस्थित आपली मॅनेजमेंट होणार आहे. आणि मॅनी आपल्याला इथे लावायची. ठीक आहे, आता मॅनीचं समजलं तुम्हाला. आता आपण खालील बघूया. मॅनी कुठे कापायची मग? तर या कापडावर अशी फोल्डिंग
जिथे जॉईंट नसेल समजा अशा ठिकाणी आपण ते कापून घेऊया. समजले? बंद बाजू, दुसरी पण बंद बाजू, इकडच्या बाजूला 8 इंच, सॉरी इकडच्या बाजूला 4.5 इंच, इकडच्या बाजूला 8 इंच, पदर 4, आठ आणि तिरपी रेष, याला म्याने असं म्हणतात. आणि कटिंग. हो, काही जर समजा हेल्दी लोक असतील आणि पॅन्टीचा कापड कमी असेल तर तुम्ही काही ज्या आहेत पॅन्टी आहे, समजा नॅरो आहे, समजा प्लाझो आहे, समजा कमी कापडाच्या बनविलेल्या पॅन्टी आहेत, तर त्यांना सर्वांना तुम्हाला ही म्यानी वापरता येते. मध्ये ओपन, इथून कैची, आणि मॅनीचा आकार. तर खाली जोडला तर काही मुली ज्या आहेत नवीन शिकवू तर त्या इथे सुद्धा जोडून ठेवतात, तर तसं न जोडता आपल्याला ती इथे जोडायची आहे. आणि चुडीदार आपली अतिशय सुंदर पद्धतीने रेडी. ठीक आहे. पॅटर्नच्या बाबतीत थोडाफार कमी जास्त असेल, तुम्हाला थोडी चूक वाटत असेल तर आपण ती पुन्हा एकदा शिकून घेऊया. ठीक आहे. पॅटर्न समजलेला आहे, जायचं पुढे आपण. ओके, व्हेरी गुड. चला ठेवूया. आणि वर नाडी लावण्यासाठी एक्स्ट्रा कपडा लावण्याची आवश्यकता नाही, त्याचाच फोल्डिंग केला तरी चालतो. आणि आता आपण पॅटर्न बघूया पुन्हा एकदा. छोट्या पॅटर्न मध्ये शिकून घेतलं की आपल्या लक्षात येईल. तो रेड छोटा करा ना, काय काय बोट लावायची जागा इथेच वाटतं त्याची. सारिका ताई आवाज येत नाहीये, इथून तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. आवाज चुडीदार पॅन्टीसाठी लागणारे माप पुन्हा एकदा आपण घेऊया. सीटचा चौथा, दिसतायत आकडे? बर. बंद बाजू, पूर्ण बंद बाजू. फक्त पॅटर्न पाहिजे त्यामुळे बंद असला पाहिजे असं काही नाही. इथे गुडघा उंची, फॉर एक्झाम्पल हा, गुडघ्याची फिटिंग फॉर एक्झाम्पल 6+1 किंवा 1.5. इथे सीटचा चौथा अधिक 10+2 किंवा 3. हे 13. हे बंद बाजू, गुडघ्याची फिटिंग 6+1 किंवा 1.5. या बाजूला जे 13 आहेत तेच 13 जसेच्या तसे. इथे आपण जसेच्या तसे 13.
माझ्या सेटिंग चुकली. त्याच्यामुळे त्याला हात लावा लागते, मी तर हात नाही लावा लागते. हात नाही लावायचे गरज पडत. तुम्ही मध्ये टाकतच नाही मॅडम इथे. ठीक आहे. सीट इकडचे माप इकडे जशीच्या तसे, सीटचा चौथा अधिक 3, आतमध्ये तब्येतीनुसार 1.5 किंवा 2 किंवा 2.5, याला तिरपा, छानपैकी गोल. पूर्ण उंची समजा इथे संपली, पूर्ण उंची समजा संपली. पूर्ण उंची मोजून आपण इथे संपली. इथे संपल्यानंतर पायाची फिटिंग, बॉटमची पूर्ण फिटिंग, पूर्ण टोटल फिटिंग बरोबर 11, 11च्या निम्मे 5.5, 5.5 अधिक 1 घ्यायचा. आणि मग 6 झाले की हे असं सरळ. त्यानंतर चुन्यांना कपडा किती आहे किंवा किती एक्स्ट्रा करायचे ते तुम्ही ठरवायचं. समजा मी 10 इंच घेतले तर पॅन्ट बरोबर अशी. चुडीदार पॅन्ट बरोबर कंप्लीट. त्याचं लिखाण मात्र आपण पुढच्या आठवड्यात घेणार आहोत. पॅटर्न पूर्ण. शिवण दाखवण्याची आवश्यकता आहे का? शिवून दाखवायची आवश्यकता आहे नाही. बाकीचे कोणाला आवश्यकता आहे? ठीक आहे, रिव्हिजन मध्ये घेऊया आपण.